आपण आहोत बदामी तालुक्यातील शाकंबरी किंवा बनशंकरीच्या दारामध्ये। पाठीमागे जे महाद्वार दिसतं तिथे बनशंकरीचं मूळ निवासस्थान आहे। खरं तर तिची ठाणी भारतभरात महाराष्ट्रभरात आहे, पण तिचं मूळ स्थान जे आहे ते बदामीला लागून 4 किलोमीटर असणाऱ्या ठिकाणी आहे। शाकंबरी किंवा बनशंकरी हे तिचं नाव आहे। बनशंकरी म्हणजे वनामध्ये भाज्या शोधणारी किंवा शाकंबरी म्हणजे फळ्या भाज्यांची देवता। काय आहे त्याचा अर्थ असा होतो, या भागामध्ये अजून शेती कला अवगत झाली नव्हती, शेती क्षेत्राचा विकासच झाला नव्हता। शेती क्षेत्राच्या विकासाच्या अगोदर वाढणाऱ्या गणाला कसं जगवायचं, गणाची संख्या वाढती, लेकरं वाढतायत, मग अशा गणाला जगवण्यासाठी तिने जंगलामध्ये फिरून भाज्यांचा शोध लावला। रानभाज्यांचा शोध लावून, फळे भाज्यांचा शोध लावून आपल्या गणाला वाढवणारी ती शाकंबरी। खरं तर तिचं ठिकाण इथपासून सुरू होतं आणि ती कोल्हापूर पर्यंत पोहोचलेली आहे। म्हणजे तुम्ही कोल्हापुरात जाल तरी तुम्हाला तिचं ठाणं दिसेल, कोल्हापुरात देखील तिची वस्ती आहे, ठाणं आहे। आता ही शाकंबरी काय करायची, वर्षभर नवनवीन फळ्या भाज्यांचा शोध लावायची आणि वर्षाच्या आदल्या दिवशी म्हणजे आपल्याकडे भोगीचा सण होतो, संक्रांतीच्या आदल्या दिवशी, भोगीच्या दिवशी ती काय करायची, त्या भाज्यांची मिक्स भाज्यांची एक भाजी करायची, मिक्स व्हेज करायची, शाक करायची आणि तो आपल्या गणाला वाटायची। शाक करून आपल्या गणाला वाटत असताना आपल्या गणाला ती भाजी दिल्या असताना ती कशी बनवायची त्याची कला पण शिकवायची। आणि मग दुसऱ्या दिवशी तिचं वाण ओटीला घातलं जायचं। आणि म्हणून शाकंबरीच्या आदल्या दिवशीचा जो सण आहे त्याला भोगी म्हणतात आणि दुसऱ्या दिवशीच्या सणाला मकर संक्रांत म्हणतात। संक्रांत येणं म्हणजे चांगलंय, ती भाज्या घेऊन येते, ती सुबत्ता घेऊन येते, ती गणाची वृद्धी करत येते, गणाला रोगराईतून मुक्त करत येते, पर्यायाने गण वाढवत येते। आणि म्हणून तिला संक्रांत येणं म्हणणं चांगलंच मानलं पाहिजे, पण पितृसत्तेत संक्रांत कोसळणं, संक्रांत येणं वाईट अर्थानं मानलं जातं, हे चुकीचं आहे। आणि म्हणून संक्रांत हा जो सगळ्यात मोठा उत्सव आहे, शाकचा आदल्या दिवशीचा भोगीचा उत्सव आहे, तो हिच्या गणाचा आहे, हिने महाराष्ट्राला दिला। तुम्ही बघाल कर्नाटकाचा हा भाग, यांची वेशभूषा, स्त्रिया आज इकडे लुगडं परिधान करतात, पुरुष डोक्यावर पांढरी टोपी ज्याला आपण गांधी टोपी म्हणतो ती, अंगामध्ये कुर्ट खमीज किंवा कमरेच्या खाली धोतर वापरतात। यांचा पोशाख आणि अख्ख्या महाराष्ट्राचा पोशाख सारखाच आहे। कर्नाटकात असणारी बदामी ही अत्यंत आपल्या संस्कृतीशी मिळणारी जुळणारी, पर्यायाने आपण तिच्या गणाची लेकर आहोत असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणून या शाकंबरीने जो जगाला भाज्यांचा शोध लावून दिला त्याच्याबद्दल तिच्या प्रती आदर व्यक्त होऊया, नतमस्तक होऊया, चांगल्या भावना व्यक्त करूया। धन्यवाद।